बदलापुरातील हिंद्रेपाड्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। या ठिकाणी गेल्या 12 वर्षांपासून बालगोपाळ मित्रमंडळ आणि महालक्ष्मी महिला मंडळाच्या माध्यमातून नवरात्रीचं आयोजन केलं जातंय। इथं तुळजाभवानी देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून विविध धार्मिक तसंच सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। या नवरात्र उत्सवाला तरुणाईचा मोठा प्रतिसाद लाभतोय। शिस्तबद्ध नियोजन आणि दांडिया प्रेमींच्या सुरक्षेसाठी इथं खास उपाययोजना करण्यात आल्यात। त्यामुळेच हिंद्रेपाड्यातील नवरात्र उत्सव सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय। संपूर्ण राज्यामध्ये नवरात्र उत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। बदलापुरातल्या हिंद्रेपाड्यामध्ये सुद्धा दरवर्षी बालगोपाळ मित्र मंडळातर्फे नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात येतं। अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो। मोठ्या संख्येने नागरिक या उत्सवामध्ये सहभागी होतात आणि आनंद घेतात। 9 दिवस देवीचा जागर या ठिकाणी होत असतो। वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात। त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं जातं। या मंडळाचे अध्यक्ष जे आहेत बळीराम भोईर आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, कशा प्रकारे नियोजन असतं आपल्या या मंडळातर्फे? आम्ही गणपतीपासून सुरुवात करतो सगळं नियोजन करायचं आणि मग हळूहळू जसं ज्या पद्धतीने आम्हाला होईल आणि शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही नवरात्र उत्सव साजरा करतो। आणि आम्हाला विशेष सहकार्य आमचा राजन घोरपडे यांचा असतो। आणि आम्ही सामाजिक कार्यक्रम पण काही गोष्टी करतो, जसं ब्लड डोनेशन, आईचं डेंटिस्टचं सगळं रक्तदान शिबिर वगैरे असतं आमचं। साधारण किती दिवसांपासून तयारी सुरू असते आणि किती कार्यकर्ते या सगळ्या नवरात्रोत्सवासाठी झटत असतात? आम्ही सगळे मंडळाचे कार्यकर्ते असे म्हणजे 40 जण आहेत आम्ही, आणि महिला मंडळ वेगळं आहे, ते पण त्यांचे 25-30 जण ते पण आहेत। ते असे सगळे म्हणजे 76-80 जण आहेत आमची टीम। सगळ्यांचं खूप सहकार्य असतं याच्यात आणि आपापल्या परीने सगळेजण प्रयत्न करतात की कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडावा। आपल्यासोबत बोलण्यासाठी या मंडळाचे मार्गदर्शक भाजपचे गटनेते राजनजी घोरपडे सुद्धा आहेत। या मंडळाला त्यांचं मार्गदर्शन असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या स्वरूपात हा कार्यक्रम इथं पार पडत असतो। राजनजी, काय सांगाल, गेल्या 12 वर्षांपासून या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जातो। एकंदरीत हे नियोजन कसं असतं आणि यावेळी काय वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतील इथे? मयुरीजी, आपलं एकमत चॅनलचं मी मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की एक शिस्तबद्ध गरबा आणि आमचा नवरात्र उत्सव आपण प्रसिद्ध करत आहात, त्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीने आभार। 9 दिवस हा गरबा तरुणाईची जल्लोष म्हणून साजरा केला जातो। 18 ते 26 या वयोगटातले सर्व तरुण या ठिकाणी येत असतात आणि मोठ्या जल्लोषात गरबा साजरा होत असताना आम्ही जी ही मूर्ती आणलेली आहे तिचं वैशिष्ट्य असते की ती शाडोची मूर्ती आहे। ही पर्यावरणाला पूरक अशी निसर्गाचा ऱ्हास नको व्हायला म्हणून आम्ही शाडोची मूर्ती आणलेली आहे। आणि 50 ते 70 कार्यकर्ते मंडळाचे या गरब्यामध्ये सातत्याने फिरत असतात की कुठेही अपप्रकार व्हायला नको, कुठच्याही मुलीची किंवा मुलाला त्रास व्हायला नको, छेडछाड व्हायला नको। तसंच पोलिसांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे 6 CCTV कॅमेरे या मंडळाने लावलेले आहेत आणि असा हा गरबा तुम्ही बघितला आता थोड्या वेळात तुम्ही कव्हर कराल, परंतु खूप आनंद घेतात या ठिकाणी तरुणाई, त्यामुळे आम्हाला सुद्धा आनंद वाटतो। धन्यवाद। नक्कीच तरुणाई या ठिकाणी आनंद घेत असते आणि त्यासाठी तुम्ही सगळी मंडळी झटत असतात। आम्हाला एक सांगा की या ठिकाणी इतर काही कार्यक्रम आपल्या मंडळामार्फत सातत्याने राबवले जातात, ते सुद्धा ऐकायला आवडतील की कशा स्वरूपाचे कार्यक्रम असतात आणि तरुणाईला या निमित्तानं काय संदेश द्याल तुम्ही मंडळाच्या माध्यमातून? या निमित्तानं सगळ्यात महत्त्वाचं की आमच्याकडे मेडिकल कॅम्प होत असतो, पूर्णपणे हेल्थ चेकअपचा कॅम्प होत असतो। मोफत चष्मे वाटप, मोफत नेत्रचिकित्सा आणि ऑपरेशन सुद्धा आम्ही डोळ्याचं मोफत करतो मंडळाच्या वतीने काही संस्थांना धरून। त्याप्रमाणे पाककला, चित्रकला, लहान मुलांच्या स्पर्धा होत असतात। अनेक सल्लागार म्हणजे ज्याला म्हणतात की स्त्री रोग तज्ज्ञ या ठिकाणी येत असतात आणि त्याच्यावरती स्त्रियांना मार्गदर्शन करत असतात की सध्या जे कॅन्सरचं हे चाललं आहे त्याच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आमच्याकडे डॉक्टर येत असतात, त्यांचा आम्ही या ठिकाणी सेमिनार भरवत असतो। आणि महत्त्वाचं म्हणजे की ही मुलं जी आहेत ही मुलं सगळी एकत्र येऊन हा जल्लोषात साजरा करतात। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर एकंदरीतच आपण पाहिलं तर या ठिकाणी केवळ नवरात्रोत्सवाचं आयोजन केलं जात नाही तर सामाजिक भान सुद्धा जपण्याचं काम केलं जातं। तरुणाईला एक संदेश देण्याचा प्रयत्न या मंडळाच्या माध्यमातून इथं केला जातोय। कॅमेरामन सिद्धेश आरवटेसह मयुरेश कडव, एकमत न्यूज, हिंद्रेपाडा, बदलापूर।